कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगण औघ प्रक्षालित सकलभूतलकलंका मुनिभिरूपासीत तीर्था सरस्वती अर्तुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरम्पराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसंबंधकं भविजीवमन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाचार प्रदीप नामधेयमस्य मूलग्रंथकर्तारं श्री सर्वज्ञदेवास्तदुत्तरग्रंथकर्तारं श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचोनुसार मासाद्य सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुंदकुंदाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मतिसागरं। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नन्तगुणार्णवं। ज्ञानाचारफलप्राप्ता नरहत्सिद्धत्रियोगिनां नत्वा वशिष्ठधान्यानाचारं विश्वाग्रदीपकं। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्वधर्म की, दोन्ही हातवर करून जय कर द्यायचं। सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्र परम पूज्य आचार्य श्री सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये साधूंचं आचरणावर प्रकाशित करण्यासाठी या ग्रंथाची रचना केली आणि 6व्या अधिकारामध्ये त्यांनी पंचाचाराचं वर्णन करत असताना या ठिकाणी तपाचाराचं वर्णन आता चालू आहे। त्याच्यामध्ये बहिरंग आणि अंतरंग 2 तप असतात म्हणून सांगितले। त्याच्यात अंतरंग तपामध्ये जे पहिलं प्रायश्चित्त तप आहे त्या प्रायश्चित्त तपामध्ये परत त्यांनी त्या ठिकाणी आलोचना आदींची त्या ठिकाणी व्यवस्था सांगितली। प्रायश्चित्त तपामध्ये परत 10 भेद सांगितले, आलोचना, प्रतिक्रमण, उभय आदी। आणि त्या आलोचनाचे आता भेद चालू आहेत। आलोचना म्हणजे काय? गुरूंच्या समोर जाऊन आपण आपल्या घडलेल्या दोषांचं कथन करणं, याला आलोचना म्हणतात। त्या कथन करण्याच्या पद्धती फार सुंदर पद्धतीनं 2-3 दिवसापूर्वी चर्चा झाली। त्याच्यात काल पूर्व चर्चेमध्ये आचार्यांनी फार महत्त्वाचा विषय, हे तुमच्या जीवनात रोजच्या जीवनासाठी घटक महत्त्वाचा आहे। फार राजा राणीच्या गोष्टी ऐकल्या आणि तुम्ही सोन्याच्या चांदीच्या ताटलीमध्ये अष्टद्रव्य आणि शुद्ध किती जरी पूजा केला तर त्याच्यात जेवढी कर्माची निर्जरा होणार नाही, त्याच्यात पुण्याचा बंध होईल। पण कर्माची निर्जरा ही आलोचना, निंदा, ग्रहा, प्रतिक्रमण, प्रायश्चित्त ह्या सगळ्यामुळेच होते। कर्माची निर्जरा, चूक स्वीकारणं ह्याच्याएवढा मोठा गुण ह्या जगात दुसरा कुठला नाही। सुधरा न सुधरा तो नंतरचा बघा, तो तुमच्या आणि माझ्या चारित्र मोहनीय कर्माच्या क्षोभक्षमावर अवलंबून आहे। पण चूक केलो हे स्वीकारणं हे दर्शन मोहनीय म्हणजे श्रद्धांशी संबंधित आहे। मी चुकलोय म्हणणारा व्यक्ती कधी ना कधी तर सुधारतो, पण मी चुकलोच नाही म्हणणारा व्यक्ती कितीही चारित्रवान असला तर त्याचं भविष्यात कधीही उत्थान होत नाही, कल्याण होत नाही। आणि एवढं सोडून आपण सगळं करतोय, मी चुकलोय हेच आम्ही स्वीकारायला कधीही तयार होत नाही, बाकी सगळं आम्ही करायला तयार आहे।
मग इथं आचार्यांनी ती आलोचना सांगत असताना काल सांगितलं की आचार्यांच्याकडं गेलो आपण, हे मुनी महाराजांच्यासाठी चालू आहे, पण तुम्ही तुमच्यासाठी घ्यायचं की आम्ही आचार्यांच्यापाशी गेलो, प्रायश्चित्त घेतलो आणि शंका आली आम्हाला, यांनी दिलेलं प्रायश्चित्त बरोबर आहे की नाही गुणाष्ट हो, ह्याच्यात माझी कर्माची निर्जरा होईल की नाही गुणाष्ट हो, मग जास्त दिलं असलं तर एवढं द्यायचं असते काय, कमी दिलं असलं एवढंच असते काय, असं शंका घेऊन एकदा एका आचार्यांच्यावर आपलं जीवन समर्पित केल्यानंतर परत आणि दुसऱ्या आचार्यांच्याकडे जायचं आणि परत तेच कथन करायचं आणि त्यांच्याकडं प्रायश्चित्त परत घ्यायचं. अशा पद्धतीचं जे असतं त्या आलोचनाला बहुजन नामकाचा दोष, बहुजन दोष हा तिथं नावाचा दोष लागतो, असं पूर्व चर्चेमध्ये चर्चा झालेली होती. आता चर्चा आज होणार आहे ती अव्यक्त नावाच्या आलोचनेचा दोष या ठिकाणी होणार आहे. अव्यक्त म्हणजे काय, आता गाथेत सूत्रात आपल्याला सांगतील, आता ते वाचूया आणि आपण किती मोठी चूक करतो बघा. म्हणजे खरोखर शुद्ध होण्यासाठी आम्ही हे करायला लागलो आहे काय, मनाची समजूत माझ्या पण स्वतःची पण, आणि आपण चूक करताना एक दोघा चौघांनी बघितलेलं असेल त्यांच्याही मनाची समजूत काढण्यासाठी आपण हे सगळं करायला लागलो आहे. याचं कुठं तर थोडं परीक्षण आजच्या श्लोकाच्या माध्यमातून करायचं आहे. स्वसमानयते रन्ते यद्दोषालोचनं महत् जिनागमाभिनज्ञस्य दोषोऽस्याव्यक्तसंज्ञकः. आचार्यांनी सांगितलं स्वसमानयते यते हे अंते, म्हणजे मी तर आज्ञेने आहेच म्हणून तर माझ्याकडं चुका व्हायला लागलेत. आणि दुसरं, तुम्ही इथं स्वाध्यायी लोक आहे म्हणून सांगतो, प्रायश्चित्त हे आचार्यांच्याकडंच घ्यायचं असतं, मोठे मोठे ठीक आहे. कुठंतरी रात्री भोजनाचा जरा दोष आला, किरकोळ जे असतात ते चिरकालीत मुनी महाराजांच्याकडून घ्या, पण जे मोठे व्रतामध्ये दोष लागलेले असतात ते आचार्यांच्याकडूनच प्रायश्चित्त घ्यायचं असतं. मुनी महाराजांच्या बाबतीत प्रायश्चित्तचं विधान कुठेही अजून शास्त्रात आलेलं नाही. हे प्रतिमा वगैरे धारण करतो ते सुद्धा आपण आचार्यांच्याकडूनच ते व्रत घेतली पाहिजेत. मुनी महाराजांच्याकडून घेतलेल्याचं प्रमाण कुठेही नाही. अनुव्रत आणि महाव्रत देण्याचा अधिकार फक्त महाव्रतींनाच आहे. ह्याचं विश्लेषण पूर्वी झाले, पण तुम्ही स्वाध्यायी लोक आहे म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगतो. आता मी तर आज्ञेने आहेच आणि मला लागले दोष, माझ्या लक्षात आले, मला आता याचं प्रायश्चित्त घ्यायचं आहे, आलोचना करायची. मग मी काय करायचं, माझ्यासारख्याच आज्ञानी दुसऱ्या स्वसमानयन्ते, माझ्यासारख्याच आज्ञानी दुसऱ्या मुनी महाराजांच्यापाशी जायचं आणि त्यांच्यापुढं जाऊन आपल्या मोठ्या मोठ्या दोषांचं तेवढं आलोचना करायची, छोट्या दोषांचं आलोचना करायची नाही. याला यद दोष आलोचन महत् जिन आगमन जिनागम अनभिज्ञस्य दोषस्य अव्यक्त संज्ञक. म्हणजे जिनागमाचं ज्याच्याकडं ज्ञान नाही, एक सगळ्यांनी लक्षात ठेवा, जिंदेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या सिद्धांताचं ज्ञान असणं आणि प्रायश्चित्त ग्रंथाचं ज्ञान असणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि प्रायश्चित्त ग्रंथाचं वाचन, अध्ययन, चिंतन हे फक्त आचार्यांनाच करायला शास्त्रात परवानगी आहे, मुनी महाराजांच्यासाठी नाही. म्हणून प्रायश्चित्त शास्त्राचं ज्यांचं वाचन झालेलं आहे, अध्ययन झालेलं आहे, त्यांच्याकडूनच प्रायश्चित्त घ्यावं असं आचार्यांनी सांगितलं.
पण मला जास्त मोठं प्रायश्चित्त मिळू नये ही एक भावना, मला माझ्या गुरूंच्याबद्दल किंवा श्रेष्ठांच्याबद्दल आचार्यांच्याबद्दल मला आदर नसेल ही एक दुसरी भावना असू शकते. आणि तिसरं, माझ्या मनाचं समाधानसुद्धा व्हायला पाहिजे. मी प्रायश्चित्त घेतलो. ह्या तिन्हीसाठी आपल्यासारख्याच जिनागमाचं अनभिज्ञ असणाऱ्या साधूंच्या पाशी जाऊन आपली अनुचना करायची. याला अव्यक्त दोष काय म्हणतात? अव्यक्त दोष असं म्हणतात. आणि आपण हेच करतोय. सुनांनो, तुमच्याकडून काय चूक घडली, मुलींनो तुमच्याकडे काय चूक घडली, प्रामाणिकपणे सांगा. तुम्ही तुमच्या आईपाशी किंवा सुनांनो तुम्ही तुमच्या सासूंच्यापाशी बोलताय काय? नाही बोलत आम्ही आमच्या मैत्रिणीला, ती पण अडाणी आम्ही पण अडाणी, आपल्या मैत्रिणीला म्हणजे जो दारू पिऊन लडबडा लागलाय त्याच्यापाशी जाऊन म्हणायचं, मला दारूचा फार कंटाळा आला, हे सोडण्याचं औषध तुझ्याकडे आहे का? कुणाकडे जाऊन मागायला लागलो मी? जो स्वतः दारू पिऊन लडबडा लागलाय त्याच्याकडे जाऊन आम्ही काय म्हणायचं? दारू प्यायचं मला कंटाळा आलाय आणि मला दारू सोडण्याचा उपाय सांग. तसं ज्या मैत्रिणी या वयाच्या धुंदीमध्ये स्वतः चुका करायला लागल्यात, अशा मैत्रिणीपाशी जायचं आणि म्हणायचं ही माझ्याकडं चूक व्हायला लागल्या. ती म्हणते चूक कुठलं? बरोबर आहे, तू स्वतंत्र आहेस, सुशिक्षित आहेस, तुझा आयुष्याचा निर्णय घेणारे आई वडील कोण आहेत? संसार तुला करायचा आहे का तुझ्या आईला करायचा आहे? मलाच करायचं आहे की. मग तुला कसला नवरा पाहिजे, तुला कोणाच्या जीवन जगायचं, आई वडील काय ठरवू द्यात? बरोबर आहे, तू करायला लागल्यास प्रेम ब्रीम सगळं बरोबर आहे. मग आम्हाला ती व्यक्ती आमची चांगली वाटते, ती खरी मैत्रीण वाटते. सुनांनो, तुम्हाला काय मार्गदर्शन चूक बरोबर तुम्हाला काय वाटतंय ते तुमच्या एकतर सासरवाडीत तुमच्या सासूकडं घ्या, कसली पण असू दे. तुम्ही माहेरकडं फोन करू नका, कारण माहेरकडं फोन करताना त्या आईला तुमची चूक वाटणारच नाही. मी चुकत होतो, आमच्या आईला लई जण सांगत होतं पोरगं तुमच्या हातातनं चाललंय या, हे माझं पोरगं तसलं नाहीच, माझी आईच सांगत होती. बघा, दोष नाही, ही त्यांचं प्रेम आहे, ह्या त्यांच्या भावना आहेत. आज कुणाचं पण हात धरून गेलेल्या पोरींच्याबद्दल बघा, 6 महिन्याच्या अगोदर, 1 वर्षाच्या अगोदर ही आमची पवनसारखी मुलांना ज्यांच्या धर्माचा आणि देशाचा अभिमान आहे त्या मुलांनी त्यांच्या आईवडिलांना सूचना दिलेली असत्या, तुमच्या मुलगीचं काय तर चुका आहे, माझी पोरगी तसली नाहीच, तू आमच्या घराचा अब्रू काढायसाठी नाही ते आरोप घेतोयस. आणि गेल्यावर आणि ह्यांची पोरं नोकरीला, ह्यांची पोरं घरात, आणि मग या पोरांच्याकडे यायचो, आमची पोरगी पळून गेली, तिथनं आणा की, तिथनं हे करा की, तिथनं म्हणजे मार खायला आम्ही, आणि परत केस घ्यायचं आमच्या पोरांनी, आणि तुम्ही आणि परत 6 महिन्यानं साठ लोटं करायचं आणि तिथंच पोरगी द्यायची. हे अनुभव आहेत आमचे. त्यामुळं मुलांच्या चुका समजावून सांगून मुलांना मुलींना कान पकडणारेच खरे आई वडील असतात. त्यांना कधीही पाठीशी, चुकीला पाठीशी घालणारे आई वडील असू शकत नाहीत. म्हणून मुलींनो, तुमची खरी मैत्रीण तुमची आईच आहे, तुमचा खरा मित्र तुमचा बापच आहे. आणि तुम्हाला आई वडिलांच्या पुढे जर बोलायला तुम्हाला संकोच वाटत असेल तर तुमचे खरे मित्र, तुमचे खरे आई वडील, तुमचे खरे भाऊ, तुमचे हितचिंतक हे तुमचे गुरुच असू शकतात. ह्या तिघांना सोडलं तर जगात तुमचे कोणी हितचिंतक नाहीत, हे लिहून ठेवा. तुमचे आई वडीलच तुमचे खरे हितचिंतक असू शकतात आणि त्याच्यानंतर गुरु असू शकतात. त्यामुळे आपल्या आई वडिलांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्यापेक्षा बरोबर काय आणि चूक काय त्यांच्याकडं सल्ला घ्या. तुमच्या पद्धतीनं तुम्ही आई वडिलांना वागू नका. आई वडिलांच्या आणि धर्माच्या गुरूंच्या संस्काराप्रमाणे तुम्ही वागला
तर तुमचं कल्याण होणार. त्याचा प्रयत्न मी तर 10-12 वर्ष झालं मिरजेच्या रूपातनं मिरजेला येऊन वेळोवेळी करतोयच, 1-2 दिवसाच्या रूपानं पूजेच्या माध्यमातून. पण परवा पूज्य विद्यासागर महाराजांनी जी शिबिर घेतलं, जी महावीर जयंती केली, एवढ्या उन्हात तुमच्यासाठी ते महाराज त्यांची परिस्थिती कॅपॅसिटी आरोग्याची नसताना आणि पुढं पंचकल्याण पूजा असताना त्यांनी तुमच्यासाठी एवढं धाव करून आले. एवढ्या एका दिवसात धाव करून 40-50 किलोमीटर ते 2 दिवसात गेले. जे आईवडिलांना शक्य नाही ते त्या गुरूंनीच्या रूपातून त्यांनी केले आणि एवढं सुंदर चांगलं शिबिर तुम्ही घेतला. जे आले त्यांचा फायदा होईल, ज्यांचं पुण्य मिळेल ते. पण हे तुमच्या मुलामुलींना सुद्धा शिबिर घेऊन शिकवायसाठी काही महिलांना आणि काही मुलांना तुमच्या घरात येऊन विनंती करायला लागते की महाराज आले आणि शिबिरला तुमची मुलं मुली पाठवा. ह्याच्यापेक्षा मग आता तुमच्या आईवडिलांचं दुर्भाग्य दुसरं काय असणार आहे. तुम्ही समाजातली लोक उलट कमिटी असू दे, इथली महिला मंडळ जबाबदारी असू देत, आमची वीर सेवाची मुलं असू देत, तुम्ही समाजाने त्यांना म्हटलं पाहिजे की बाबा साधूंना शिबिरं घ्या आणि आपल्या मुलामुलींना मार्गदर्शन करा, आपला समाज सुरक्षित राहायला पाहिजेत. तुम्ही निवेदन करायला पाहिजे. तुम्हाला एक वेळ नाही तुमच्या मुलामुलींच्यावर संस्कार करायला. म्हणून ही समाजातली काही येणाला काही खुले येणाला काही कामच नाहीत. यांना काय बायका नाहीत, पोरं नाहीत, काही नाहीत, देवाला सोडलं येणाला तुमच्या. हां, त्यांना पण तुमच्यासारखं काम आहे, त्यांना पण नोकरी आहे. आज बंडूचा जन्मदिवस आहे आमच्या, त्याची लई इच्छा होती महाराजांना आहारदान द्यायची, पण आचार्य नसल्यामुळं ते 50-60 प्लेट पण काय अख्खा मसुरा करायला दुसरा माणूस कोण नव्हता. त्यामुळं तो महाराजांना थांबलो तर एकट्याच महाराजांना आहार दिलेल्याचं पुण्य लागणार आहे. पण हॉटेलात गेलो तर 50-60 लोकांना जेवायला घातलेलं पुण्य लागणार आहे. हा, म्हणून तो तिकडे गेला. एवढी चांगली आपली मुलं आहेत. एवढा बंडू बिजी असतोय, एवढा पवन बिजी असतोय, एवढा पारा शीतलदादा एवढी बिजी आहेत, पण तरीही लोक एवढ्या त्यांच्या व्यापातून वेळ काढून आपल्या मुलामुलींच्यावर चांगले संस्कार व्हावेत. कारण ही दोघं चौघं बाहेर फिरतात. काय आज जगात समाजातल्या मुलींची मुलांची परिस्थिती आहे त्यांच्या डोळ्यानं बघतात, तुम्हाला अजून माहीत नाही. म्हणून आमच्या समाजातल्या मुलामुलींच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून गाड्या घेऊन 8-8, 10-10 वेळा महाराजांच्याकडं, तुमच्या महिला पण एक 7-8 आहेत, त्याच्यात जायचं, निवेदन करायचं, महाराजांना इथंपर्यंत घेऊन यायचं. आता इथं आल्यावर पण तुमच्या मुलामुलींना महाराजांच्याकडे पाठवा म्हणून ही हात जोडत तुमच्या घराकडे यायचं. म्हणजे किती दुर्भाग्य आहे तुमचं सांगा. आणि एवढं आल्यावर पण तुम्ही म्हणायचं शाळा चुकत्या, ट्युशन चुकतंय, मार्क कमी पडत्यात. म्हणजे अजून तुम्ही किती दुर्भाग्य. अगोदर माकडासारखं चंचल जीवन तुमचं स्वभाव, त्याच्यात आणि दारू पिलेला माकड आणि त्याच्यात आणि विंचू चावतं, तर त्या माकडाची अवस्था काय. तसं अगोदर तुम्हाला वेळ नाही म्हणून ही माणसं जबाबदारी घेऊन तुमच्यासाठी करायला लागलेत, समाजासाठी करायला लागलेत, त्यांना आवड आहे म्हणून करायला लागलेत, माझा समाज भविष्य सुरक्षित राहावं म्हणून करायला लागलेत. आणि परत तुमच्याकडे आल्यावर तुम्ही तुमच्या मुलांचं शाळेचं आणि ट्युशनचं कारण सांगताय. म्हणजे आपण किती दुर्भाग्य सांगा. म्हणजे तुम्हाला कुठं बाहेर जायला वेळ नाही. गंगा नदीच तुमच्या गावात आली, त्याचं पाणी प्यायलं म्हणून तुम्हाला घराकडे सांगायला या लागल्यात, तरीसुद्धा आपल्याला वेळ नाही. म्हणजे किती हे अव्यक्त. आम्हाला आमच्यासारखीच लोक पाहिजे असतात. ती म्हण आहे की उघड्यापाशी नागडं गेलं आणि रात्रभर थंडीनं कडकडून मेलं. चुकणाऱ्या पुरींना चुकलेल्याच पुरी चांगल्या मैत्रिणी वाटतात. दारू पिणाऱ्यांना दारू पिणारेच मित्र चांगले वाटत असतात. व्यसन करणाऱ्या मुलांना व्यसनाची मदत करणारीच पोरं त्यांना चांगली वाटत असतात.
कधी तुमच्या आता गल्लीत अनुभव घ्यायचा आपल्याला, तुमची एखादी सून भांडखोर आहे किंवा एखादी सासू भांडखोर आहे, तिची मैत्रीण कधी शांत असते काय बघायची, जोड्या जुळवायच्या. त्या भांडखोर सून असेल तर तिची मैत्रीण तिच्यावर एक काकणचढ असते. सासू तुमची भांडखोर असेल तर त्या सासूची मैत्रीण तिच्या, कारण ती जोडी जमणारच नाही. शांत आणि ते वांड कसं जमणार, ती कधी दोघांचं पटणारच नाही. हा नियम आहे. तसं या साधूंचं सांगितलं. एक मला ज्ञान नाही, पण मला फक्त समाधानी व्हायचं आहे. मी प्रायश्चित्त घेतलोय, याचं स्वतःला फक्त समाधान मानायचं आहे. आणि त्या समाधान मानण्यास जिनमतीतही लय असा लागल्यावर काय तर तिला पटलंय. बरं मला एखादं सांग म्हण. हां काय सांगत होतो मी अगोदर, मी अडाणी आहे आणि नुसता मला माझ्या मनाची समजूत काढायची आहे म्हणून मी एका महाराजांच्याकडे जातोय आणि ज्यांच्याकडे चाललोय ते पण महाराज कसे आहेत, अडाणी आहेत, अज्ञानी आहेत, जिनागमाचं ज्ञान कमी आहे. मुलींनो, कधी आपलं कल्याण होणार नाही. श्रावकांनो, कधीही आपलं कल्याण होणार नाही. चुकीच्या गोष्टीला कान धरून एक कानपाडीत मारणारा शत्रूसुद्धा आपला उपकारक असतो, पण गालावर हात फिरवून चुकीच्या गोष्टीला समर्थन करणारा मित्र हा खरा आपला शत्रू असतो. लक्षात ठेवा. म्हणून आचार्य आमचे विद्यासागर महाराजजी कायम सांगणार, ज्ञानी लोकांची नोकरी करावी, ज्ञानी लोकांच्या पायात बसून त्याचं नोकर व्हावं, पण अडाणी लोकांचं कधी मालक होऊन राहायचं नाही. अर्धवट लोकांचे कधी मालक व्हायचं नाही. ज्ञानी लोक असतील त्यांच्या घरात चाकरी करावी, तुम्हाला कधी ना कधी तर त्याचा फायदा होणार. पण अडाणी लोकांच्या 100 लोकांचं कधी मालक व्हायचं नाही, कारण ते स्वतःचं पण नुकसान करतात आणि दुसऱ्यांचं करतात. म्हणून स्वतःची समजूत काढायचं नाही. माझं आज अष्टक चुकले महाराजजी, अष्टक चुकले, मला नियम द्या, प्रायश्चित्त द्या. इच्छाच होती माझी, सासूबाई आजारी पडल्या, करणारं माझ्याशिवाय कोण नाही, नवरा कामाला जातोय, मग त्याला डबा बांधायचा होता, मग पोरगं शाळेला जाते, हे कारण सांगून मग म्हणायचं म्हणून माझं अष्टक चुकलं. आता महाराजांच्या पुढे एवढा पाडा वाचला आहे, त्याला प्रायश्चित्त देताना त्याला पण त्रास त्या महाराजांना, आणि घेताना तर तुम्हाला त्रास आहेच. चुकले तर चुकले. रोजच नवरा काय, आजच तुमच्या नवऱ्याला नोकरी आजच लागल्या, तुमचं पोरगा आजच शाळेला चाललंय, रोजच चाललंय, काल पण जाणं केलं, परवा दिवशी पण गेलं, मग आजच अष्टक चुकलं, याचा अर्थ माझा कुठं तर आळस आहे, मी कुठं तर प्रमाद केलो, माझी कुठं तर चूक आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही शेतकऱ्याच्या कुटुंबातला आहेसा म्हणून तुम्हाला सांगतो, पाटाचं पाणी जात असताना, पाझरत असतानाच तुम्ही त्याला जर पाटाला माती लावला तर तो पाट बांध होतो. आत्ता नुसता पाझरालय म्हणून जर शांत बसला तर ते कधी कातरून त्यात दरवाजा मोठा होईल याची गॅरंटी नाही. आणि परत आडवं जरी झाला, आडवं जरी पडला तरी परत तुम्हाला ते पाट बांधता येणार नाही. म्हणून छोट्या छोट्या चुका छोट्याच आहेत, तोपर्यंतच आपण सुधारलं पाहिजे. म्हणून तृण म्हणजे शेतातलं तण, ऋण म्हणजे कर्ज, अग्नी आणि कशाय, या चारीला जराय काय होतंय असं म्हणायचं नाही. नाहीतर पंचगंगा नदी जरा आहे ते पर्ण काय कुठलं केंदाळ, जरा आहे म्हणून ग बसले, 6 महिन्यात ग्राउंड झालं, ते पाणीच दिसेना त्या नदीतलं, एवढं भरलं. म्हणून शेतात तण आहे एवढंच आहे, काय होतंय म्हणायचं नाही, 8 दिवसात शेत भरतंय. कर्ज एवढंच आहे, काय होतंय म्हणायचं नाही,
परत फेडायला अवघड होतं, एवढं कर्ज वाढतंय. आत्ता जरा डांबावर ठिणगी पडा लागल्या, जरा मोठा जाळ होऊ दे मग बोलूया म्हणायचं नाही. परत विजवायला तुम्हाला शक्य नाही, असा आग लागेल आणि तुमच्या घरापर्यंत येईल. आणि आत्ता जरा कशा आहे काय होते म्हणायचं नाही, नाही तर कधी द्वीपायन मुनी होऊन द्वारका नगरी जळेल याची गॅरंटी नाही सर. म्हणून या 4 गोष्टींना कधी कमी समजायचं नाही. हे कमी आहेत तोपर्यंत त्याचं कसं थांबवता येईल, त्याचा नाश कसा करता येईल एवढं विचार करायचा. म्हणून इथं सांगितलं की आम्ही पण आत्मिज्ञ, आम्हाला पण धर्माचं ज्ञान नाही, तुम्हाला पण मुलींना धर्माचं ज्ञान नाही, तुमच्या मैत्रिणीला धर्म माहीत नाही, दुसऱ्या महाराजांना पण प्रायश्चित ग्रंथ माहीत नाही. आम्ही अशांच्यापाशी जाऊन आमचं आलोचना केलो, तुम्ही तसल्यांच्यापाशी जाऊन विचारा लागलाय आम्ही बरोबर केलं काय, चूक आहे काय बरोबर आहे, ते कसं बरोबर म्हणतील तुम्हाला. म्हणून तुमचे या विश्वामध्ये खरे मुलांचे आणि मुलींचे मित्र मैत्रीण कोण असतील तर ते आईवडील आहेत, आणि त्यानंतर आपले निर्ग्रंथ खरे गुरुच आहेत. हे तुम्हाला कधीही चुकीचा मार्ग दाखवू शकत नाहीत, हा सिद्धांत लक्षात ठेवायचा. मग ते आई वडील एक मारत असतील तरी ते आमचे मित्रच आहेत, आणि मित्र तुम्हाला कधीही गालावरून हात जरी फिरवत असतील तरी ते तुमचे शत्रूच आहेत, कारण चुकीच्या गोष्टीला ते समर्थन करायला. गम के समय रम पिलाने वाला सच्चा यार नहीं होता. गम के समय रम पिलाने वाला सच्चा यार नहीं होता, अपितु गम को पिलाने के लिए जो सिखाता है वो सच्चा यार होता है. ही नीती आहे लक्षात. संकटात दुःखाच्या वेळेला ते दुःख विसरण्यासाठी व्यसनाच्या आणि मुलांना बोल नका म्हणून व्यसनाच्या आणि मद्यपानाच्या आहारी घेऊन जाणारा हा कधी मित्र असू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल तो मित्र, पण तो जखम झालेल्या ठिकाणी खांजळणारा व्यक्ती, जखम झालेल्या ठिकाणी खांजळणारा व्यक्ती हा तुम्हाला 2 मिनटं तुमची जखमीची आग शांत करायला निमित्त असेल, पण ती जखम वाढवणारा असतो. तसं संकटाच्या आणि दुःखाच्या वेळेला चुकीचा मार्ग विसरणं आणि त्याला घालवणं याच्यात फरक आहे. दुःख विसरणं आणि दुःख संपवणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. दुःखाला विसरायला लावणारा कधी मित्र नसतो, त्या दुःखाला संपवणारा खरा मित्र असतो. नाही तर दुःख काय संपवायचं आहे. आमच्या ऋत्विकनं पवन चौगलेकडे 50,000 रुपये 5% व्याजाने घेतला. मग पवन चौगले 2 महिन्यानंतर रोज येऊन दारात बसायला लागला. मग तो पारस काय केला, लई तो सारखं चिंटू म्हणा लागला, ऋत्विक तो सारखं पवन यायला लागला. काय मग तुला पवनचं दुःख दूर करायचं आहे काय, तुला अडचणीतनं बाहेर पडायचं आहे काय, वय काय काळजी मी आहे की तुझ्याबरोबर. ह्यानं बंडू मुळेकडे घेऊन गेला. त्याच्याकडं 7%, किती टक्केनं, 7%. ह्याचं 50,000 रुपये आणि व्याजाचं 10,000 रुपये, 60,000 त्याच्याकडे घेतला आणि पवनला दिला. पवन घराकडे यायचं बंद झालं. ह्यो म्हटलं किती चांगलं काम केलंस बघ, आता पवन माझ्या घराकडे यायचं बंद झाला. पण याचे हे लक्षात आलं नाही की आणि 2 महिन्यानं बंडू येणार आहे. हे वास्तविक आहे. आत्ता मी खांजळा लागलोय, मला आत्ता 1-2 मिनिटाची आग सुटल्या ती कमी झाली, पण ती जखम वाढायला लागली, इकडं आपलं लक्ष नसतं. तसं आपल्या चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहित देणारी मित्र आत्ता आपल्याला चांगली वाटत असतात, आत्ता मैत्रिणी चांगल्या वाटत असतात, पण ही भविष्यासाठी आपल्याला आपलं आयुष्य संपवणारे खरे शत्रू असतात. हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगितलं, जिनागमाला जो स्वतः जाणत नाही तो आपल्यासारख्याच दुसऱ्या मुनी महाराजांच्याकडे जातो आणि तिथं जाऊन आपले दोषांचं, मोठ्या मोठ्या दोषांचं
आलोचना करतो, अशा मुनी महाराजांच्याकडून ह्या मुनी महाराजांचं दोष दूर होईल का? सांगा बघूया, दोष दूर होईल का? गडबडीत तुम्ही जेवता जेवता कोणतर बाहेर आलं म्हणून तसंच हात धुवून बाहेर आला, आणि बाहेर जाता जाता उतरता उतरता तुम्हाला कोणतर सांगितलं आणि तिथं मग तुम्ही त्या फाईलवर सही करावं लागलाय, काय तुमचं असेल ते काम करायला लागलं, तुम्ही बिझी आहे, आणि कोणतर एक जण तुम्हाला सांगितलं की तुम्ही जेवत होता काय, तू आहे, तुम्हाला कसं काय कळलं? नाही, तोंडाला जरा खरकट लागले सांगितलं. मग तिथं तुमच्या गाडीचा पंक्चर काढणारा मॅकॅनिकल एक होता, गाडीचं पंक्चर, टायर बियर, इंजन दुरुस्त करणारा, त्याला तुम्ही बोलवलं आणि म्हटलं हे जर माझे ते तोंडावरचं घाण काढायला लागलेलं, कोणाला सांगा लागलं, कोणाला सांगा? विश्वास आहे ते नोकर तुमचा, तो नोकर कसा आहे तुमचा? विश्वास आहे, आणि ते गाडीचं इंजन दुरुस्त करायला लागलाय, आणि त्याला बोलवलं आणि म्हटलं मी जरा सह्या करायला लागलो, मी बिझी आहे, माझं जर तोंडाला लागलेलं खरकट काढ. मग खरकट केवढं होतं? एवढं. त्यानं परत असं काढताना काय पाहुणं काय होणार? सगळं तोंडच काढवणार. अशी तुमच्या चुकीच्या मित्रमैत्रिणींचा सल्ला, जरा चूक सुधारायला तुम्ही अशा मित्रांच्याकडं, अशा मैत्रिणींच्याकडे गेला तर ती तुमचं तोंड एवढं काळं करणार, ती दिसणारी चूक, न दिसणारी चूक. आता माझ्याकडे मॅडम काही शास्त्रीय ज्ञान जास्त नाही, उदाहरण काय माझ्याकडं शास्त्रातले जास्त, आम्ही आपलं केसावर बंबई मिठाई विकणारे महाराज, गल्लीतनं घेता काय म्हणणार, आमच्याकडं असलंच. खरकट जरा दिसत होतं, जवळ आल्यावर दिसत होतं, पण तुम्ही आता ते खरकट स्वच्छ करायला कोणाला सांगितलं? काळा हात आहेत त्याला सांगितला. आता तो किती जरी विश्वासू असला तर त्याचा हात काळा आहे, तो तुमच्या तोंडावरून हात फिरवल्यावर पारस, त्याला परत पांढरं करणारं कुठलीही पावडर दुकानात नाही. तो दिवसातनं कितीही पावडर लाव, ते परत काळं धुतल्याशिवाय पावडर लावून काय उपयोग नाही. तो अखंड पावडरचा डबा जरी असं मारून घेतलास तरी काय उपयोग होणार नाही. म्हणून एखाद्या वेळेला मित्र नसतील तर चालतील, एखाद्या वेळेला गुरु नसतील तर चालतील, पण मित्र आणि गुरु असतील तर ते एकच असले तर चालतील, पण ते चांगले असावेत, योग्य असावेत, चांगले असावेत. म्हणून तर अव्यक्त नामाच्या दोषाचं इथं उदाहरण आचार्यांनी त्याची व्याख्या सांगितली. आता सांगतात तत्सेवित नावाचा दोष काय, त्याचं स्वरूप या ठिकाणी सांगतात. समानोस्यापराधेन मेति चारो व्रतस्य वै अस्मै यत् गुरुणा दत्तं प्रायश्चित्तं तदेव हि ममाप्याचरितुं युक्तं मत्वेत्यालोचनं विना तपोभिः शोधनं यत्स दोषस्तत्सेविताभिध समानोऽसापराधेन मेति चारो व्रतस्य वै अस्मै यद्गुरुणा दत्तं प्रायश्चित्तं तदेव हि ममाप्याचरितुं युक्तं मत्वेत्यालोचनं विना तदोऽपि दोषनं यत्स दोषस्तत्सेविताभिध. आत्ता जरा गाडी आचार्यांची मिरजवाल्यांच्याकडे या लागल्या. आता कोणीकडे या लागल्या गाडी? मिरजवाल्यांच्याकडे या लागल्या. सांगू काय नको? अर्थ सांगू. समानः अस्य अपराधेन मे अतिचारो व्रतस्य वै अस्मै यद् गुरुणां दत्तं प्रायश्चित्तं तदेव हि.
ही दोन्ही मुली माझ्याकडं दर्शनला आल्या आणि मग ह्या मुलगीनं त्या मुलगीच्या समोर एक 4 महिन्यापूर्वी माझ्याकडं प्रायश्चित्त घेतलं होतं की महाराजजी माझं मिथ्यात्व त्याग आहे. माझं काय आहे? मिथ्यात्व त्याग आहे. पण गडबडीत जरा काय झालं, त्या मैत्रिणींच्या लई जबरदस्तीमुळं मला अमुक या ठिकाणी गेलो आणि तिथं मला दर्शन घ्यायची वेळ आली आणि महाराजांनी ते ऐकून घेतलं आणि तिला प्रायश्चित्त दिलं. तीच चूक बरं तिच्या मैत्रिणीनं 4 महिन्यानं केली. मग ती मैत्रीण म्हणते चूक केल्यास की आपला नियम होता, विदेसागर महाराजांच्या शिबिरात आपण नियम घेतलो होतो, आपण असं करायचं नाही, आपण असं करायचं नाही, मिथ्यात्व करायचं नाही. होय, मग आता तू केल्यास त्याचं प्रायश्चित्त गुरूंच्याकडे जाऊन घ्यायला पाहिजे. ती काय विचार करते, 4 महिन्याच्या पूर्वी हीच चूक झाल्या, तेव्हा महाराजांनी तिला एकासन कर, जापे घाल, हे प्रायश्चित्त तिच्या उजरी दिलं. तर आता कुठं महाराजांच्याकडे जायचं एवढ्या लांब? गिजवणीला चातुर्मास आहे. चातुर्मास कुठं आहे? गिजवणीला आहे. तिकडं आणि कुठं जातीच एवढ्यासाठी? ही मनातल्या मनात ठरवते आणि तिचं तीच त्या मैत्रिणीला दिलेलं प्रायश्चित्त लक्षात होतं, माझं पण तेवढंच चूक आहे म्हणते आणि ती काय करते, त्या आपण तेवढंच प्रायश्चित्त घेते आणि प्रायश्चित्त घ्यायलाच जात नाही. ही या गाथेत सांगायचं आहे. तत्सेवित समान अस्य अपराधेन, दोघींचा त्या माझ्यासारखाच अपराध त्या दुसऱ्या मुनी महाराजांनी केलेला होता. त्यावेळेला त्या गुरूंनी त्यांना हे प्रायश्चित्त दिलेलं होतं. तेच प्रायश्चित्त आपण घेऊया आणि मोकळं होऊया असं म्हणून मम अपि अचरितुम युक्तम मत्वेती आलोचनम विना तपोभिः शोधनम यत्स दोष तत् सेविता विध. आणि म्हणून असं स्वतःलाच समजावून घेऊन आलोचना न करताच तपश्चरणाच्या द्वारे आपल्या व्रताला शुद्ध करण्याचा जो प्रयत्न असतो त्याला तत्सेवित भिद म्हणजे तत्सेवित नावाचं दोष आहे असं समजून घ्यायचं आहे. पण प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रत्येकाला वेगळं आहे. इकडं 102 ताप त्या ठिकाणी एका व्यक्तीला आला आहे आणि म्हणून त्याचं औषध घेताना तुम्ही डॉक्टरांना विचारलं मेडिकलमध्ये आणि मेडिकलमध्ये सांगितली ही गोळी घे म्हणजे होतं आहे. आणि तेच 1-2 महिन्यानं तुम्हाला पण 102 ताप आला म्हणून तुम्ही डॉक्टरांच्याकडं न जाता ती गोळी घेतला. जर 2 महिन्यापूर्वी गोळी घेतलेला व्यक्ती 35-40 वर्षाचा असेल आणि आज 102 ताप आलेला व्यक्ती 8-9 वर्षाचा असेल आणि ती त्याच्या गोळीची ताकद, त्याला सांगितलं दिवसातनं 1.5 गोळी 2दा खावा 3दा खावा म्हणून 35 वर्षाच्या व्यक्ती 1.5 गोळी 2 गोळ्या दिवसातनं 3दा खातो. म्हणून मी पण जर तेवढ्याच गोळ्या 7-8-9 वर्षाचं वय असताना मी जर खाल्लो तर माझा आजार बरा होईल का? काय वाढेल? रिॲक्शन येईल, रिॲक्शन येईल. एकेकांना बिन खाता रिॲक्शन येतं आहे, मिरजवाल्यांना खाऊन रिॲक्शन येतं आहे. सिद्धूला विचार आमच्या एकेकांना बिन खाता रिॲक्शन येते म्हणजे चक्कर येत्या. आमच्या सिद्धूला कुंतलगिरीच्या विहारात उपीट खाल्लं, पोहे खाल्लाय, सगळं खाल्लाय आणि हार द्यायला माझ्यापाशी उभा राहिला आहे. एक अर्धी भाकरी खाल्लोय सुखा समाधानानं चालत आलोय आणि माझ्याच अंगावर पडावं काय. ह्यो दिवसभर खात बसला दवाखान्यात आणि आम्हाला उद्यापर्यंत उपाशी ठेवला. अंतरायच करायला पाहिजे की
म्हणजे खाऊन पण एकेकांना न खाता रिॲक्शन येते आणि मिरजवाल्यांना खाऊन रिॲक्शन येते. उदाहरण आहे तसं 35 वर्षाच्या माणसाचं जे औषध आहे, आजार जरी सेम असला, ताप जरी 102 सेम असला, तर त्याला त्या डॉक्टरांनी औषध ते दिलेत. म्हणून जर 9-10 वर्षाच्या मुलानं तेच औषध जर स्वतः खाल्ला तर ते औषध त्याच्यासाठी विष आहे. काय विष आहे. म्हणून त्या महाराजांना दिले. हा करताय की नाही, तुम्हाला माहीतच आहे म्हणून सांगा लागलोय. म्हणून जाईल मिरजकडे गाडी वळा लागली. हा तेच काय घरात आणलेलं तीच गोळी खायची. प्रत्येकाचं शरीरातलं HB वेगळं आहे, शुगर वेगळी आहे, प्रत्येकाचं शरीराची रचना वेगळी आहे, आतली व्यवस्था वेगळी आहे, तुमचं वय वेगळं आहे. स्त्रियांची शरीर प्रकृती वेगळी आहे, पुरुषांची शरीर प्रकृती वेगळी आहे, वयाची अपेक्षा नसते. म्हणून त्याला आणलेली गोळी ह्याला आणलेली गोळी त्याला, असं कधी करायचं नाही. त्याचा आजार कमी होण्यापेक्षा वाढतो. तसं नुसता बिन आलोचना करता दुसऱ्यांचं प्रायश्चित्त ऐकून बघितलेलं असते. तेच प्रायश्चित्त आम्ही स्वतः घ्यायचं. ह्यानं वाटतंय आम्हाला की आमचं पाप फिटेल, पण पाप फिटत नाही. कारण आलोचनाशिवाय निंदाग्रह होतच नाही. आलोचनेपूर्वकच प्रतिक्रमण सांगितलं म्हणून ते दाबे आहेत. पहिला आलोचना, मग प्रतिक्रमण, मग उभय. 3 नंबरचं काय उभय. आलोचनापूर्वक प्रतिक्रमण कशासाठी सांगितले. म्हणून आपण हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. कॉपी करायचं एवढं सोपं नाही, त्याला पण लई बुद्धी लागत्या. अब्राहम लिंकन सगळ्यात विद्वान वक्ता, लोक लई बोलवणार त्यांना. म्हणून आपल्या धर्मात किती विचार आहेत बघा. तुम्ही गैरसमज करू नका, खरं सांगतो मी. वाचना, पृचना, आमनाय, अनुप्रेक्षा आणि मग धर्मोपदेश. हे किती स्वाध्यायाचे 5 वेद आहेत. धर्मोपदेश केव्हा आहे? शेवटी आहे. म्हणजे धर्मोपदेश देण्याचा अधिकार कोणाला आहे? पहिला ह्या 4 गोष्टी जे केलेत त्या आचार्यांना, मुनी महाराजांना सुद्धा नाही. पण ठीक आहे, आम्ही आज विद्वान सगळं आणा लागलो आहे. काय आहे त्यांच्याकडं अनुपेक्षा? वाचना असेल, ते काय हिंदू धर्मात रेड्यानं सुद्धा वेद म्हणलेलं सांगितले. वाचायचं काय? पूर्चना असेल, रोज 100 जण शंका समाधान, जिज्ञासा समाधान, सगळ्यामध्ये आता समाधान करून घ्यायला लागल्यात, ऐकत्यात. पण जो प्रश्न ज्या व्यक्तीने विचारला आहे त्या बिचारा समोरच्या महाराजांनी एवढं प्रामाणिक त्याचं उत्तर दिलं आहे, तो विचारणारा त्याचं आचरणात आणलं आहे का? कुणालाही विचारा, कुणाचा काही संबंध नाही. हे फक्त भारत चॅनलवर लाईव्ह दिसते, माझं नाव येतं आहे, मी दिसतोय म्हणून. स्वतःसाठी किती जण विचारले आणि विचारलेल्या प्रश्नाचं समाधान करून घेतल्यावर ती चूक मी इथनं पुढं करणार नाही असं एकट्यानं तर नियम घेतलेलं. मला 10 वर्षातलं जिज्ञासा समाधान आणि शंका समाधान दाखवा. मला दारू प्यायचं काही नाही, प्यायचं नाही, त्याचे एवढे दोष आहेत एवढे दोष. ठीक आहे महाराज, तुम्ही सांगितलं आम्हाला फार कळलं, आम्ही तुमचे उपकार आहे बसले. एकट्यानं तर म्हटलं काय आजपासून मी दारू पिणार नाही असं मी नियम घेतो म्हटल्याला दाखवा मला. म्हणजे नुसता हे तुम्ही कशासाठी यायचं? आम्ही सांगतोय म्हणून यायचं. आणि आम्ही का सांगायचं? तुम्ही येताय म्हणून सांगायचं. ह्याच्या पलीकडं प्रवचनाचा आणि स्वाध्यायाचा विषयच नाही. असं चाललंय आपलं. काय सांगत हो तुम्ही? वाचना, पृचना, आमनाय, अनुप्रेक्षा आणि धर्मोपदेश.
धर्मोपदेश देण्याचा अधिकार कोणाला आहे? अच्छा, पहिलं 4 केलेत. काय आता विद्वान लोक हे रात्री जेवतात, फक्त चांगलं शिकवतात एवढंच. मला कोणावरही टीका करायची नाही, पण जे सत्य आहे ते पांढरी कपडे घालून हातात मैक घेऊन नुसतं चांगलं खेळवलं, मुलांना खेळवून ठेवलं, मुलांना इथं प्रवचनात स्वाध्याय चांगलं चांगलं सांगितलं, रात्री जेवायचं नसते म्हणून सांगितलं, झाला विषय. सांगणाऱ्यांचं रात्री भोजन त्याग आहे, सांगणाऱ्यांचं कंदमुळाचं त्याग आहे. इथं सांगतात आणि दुसऱ्या 4थ्या दिवशी ह्यांनीच लग्नाच्या वाढदिवसाला बायकोला घेऊन जेवायला जातात आणि आम्हाला सांगायचं बाहेरचं खायचं नसतंय. कुठेही जावा तुम्ही शिबिरात, ज्यांनी ज्यांनी शिकवलं, मी व्रतींची चर्चा करत नाही, महाव्रतींच्या बाबतीत बोलत नाही, पण जे असंयमसहित कपडे घालून जे स्वाध्याय आणि जे करतात, काय खरं आहे काय खोटं आहे? हाय आमच्याकडं आम नाही. कोण पण उठा लागलंय, नुसतं पुस्तकी ज्ञान झालं, धर्मोपदेश द्यायला लागले, काय चाललंय काय? अब्राहम लिंकन अत्यंत विद्वान माणूस, व्याख्यानामध्ये अगदी प्रखंड विद्वान माणूस, इतकी व्याख्यान झाले. एक दिवस त्यांचं नुसतं व्याख्यान ऐकून असं न तोंड, आत्ता काय त्यावेळी फोटो असं काय तुम्हाला व्हॉट्सअप तुमचं काय असं काय नव्हतं त्यावेळच्या काळात. मग त्यांनी एका गावानं मिरजवाल्यांनी पत्र लिहिलं की तुमचं व्याख्यान आमच्या इथं व्हायला पाहिजे. त्यांनी ठीक आहे म्हटले, व्याख्यानाला येतो म्हटले. आल्यानंतर त्यांचा ड्रायव्हर, मग ते अगदी मित्रासारखे होते, ते म्हणले अरे असं असं काय व्याख्यान सांगायला लागलायचा, त्याच्यात काय अवघड आहे? मग अब्राहम लिंकन म्हटले त्यात काय अवघड आहे म्हणजे? अरे लोकांना सांगायचं एवढं सोपं आहे, मी नाही सांगितलं तर विचार. हां, तो रोज त्यांचा ऐकून एवढा हुशार झालता. मिरजत अब्राहम लिंकन ड्रायव्हरहून बसले आणि त्यांचा ड्रायव्हर मीच अब्राहम लिंकन आहे म्हटला आणि इतकं चांगलं व्याख्यान दिलं, इतकं लोकांना शंका झाली नाही की अब्राहम लिंकन नाही, तसं पारासाहेब शंका झाली नाही वाटतं लोकांना. आणि सगळं झालं, टाळीविळी सगळं वाजवून सगळं झालं. आणि सगळं झाल्यावर मग आमच्या बंडूसारखा एक शाणा असतोय की त्याच्यात कोणतर, आता त्यानं चूक केलं आहे म्हणजे आज ऐकायचंच आहे, जोपर्यंत माझ्याबरोबर आहे त्यांना ऐकायचं. एक तर पारासाहेबासारखं गप्प म्हणून बसायचं म्हणजे 2च मिनिटात गाडी माझी पण थांबत्या. नानासारखं लई उत्तर देऊन माझं काय चुकलं नाही, मी बरोबर आहे सांगायचा प्रयत्न केला तर मग ना म्हणूपर्यंत मी सोडतच नाही. मग बंडूसारखा एक हुशार व्यक्ती होता, ते गाडी सत्कार करून ती चहा पाणी करून होऊपर्यंत काय बोलला नाही. आणि गाडीत जायच्या वेळेला त्यानं म्हटलं तुम्ही सगळं व्याख्यान सांगितलं मला कळलंय, पण हे एक मधी वाक्य सांगितलं आहे ह्याचा अर्थच मला कळला नाही, तेवढं मला समजावून सांगा. आता झाली की वंचित, पण ती शेवटी संगतीचा प्रभाव होता. मूर्ख तुला काय अक्कल आहे का म्हणला, काय असली साधी प्रश्न मला विचारतोस, ह्याचं उत्तर माझा ड्रायव्हर देऊ शकतो म्हटला, मी द्यायचे काय? ह्या प्रश्नात असल्या साध्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ, या प्रश्नाचं उत्तर माझा ड्रायव्हर सुद्धा देतोय, विचार त्याला म्हटला. तो ड्रायव्हरला विचारला, आता ड्रायव्हर होता ते कोण होते, त्यांनी त्याचं उत्तर दिलं आणि म्हणले बघ विद्वानांच्या संगतीत राहून ड्रायव्हर लोक सुद्धा किती हुशार होतात, म्हणून तुम्ही ज्ञानी लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे. असं कोण म्हणतोय? तो ड्रायव्हरच म्हणतोय. आणि ट्रू कॉपी करायला सुद्धा अक्कल लागते. कोणाचं तर बघून काहीतरी करायला गेला की काय होते, घोळ होते. एक 5 मिनिटात उदाहरण सांगू, सांगू कंटाळा असला तर तुम्हाला, हां असला ऐकायला कुठलं कंटाळ येते, दुसऱ्यांचं ऐकताना कंटाळ येते. तुमच्यावर काहीतरी बोललो असतो तर मग राहू दे, आता बास करा. एक गाव होतं, गाव कोणतं?
कोणतं गाव होतं? मिरज. सगळी लोक धार्मिक, चांगली, गुण्यागोविंदानं आहेत का नाही? फक्त ती कवा चांगली असतात? रेग्युलर गोळी खाल्ली तर. एक दिवस गोळी चुकली की मग मिरजेचा नाद कोणच करायचा नाही. कराय काय खोट्या सांगा. ती लोक चांगली होती. मी एक धार्मिक चांगलं कुटुंब होतं. ते आपलं जाणार, लाकूड तोड्याचं घर होतं. ते लाकूड तुटलेलं वाळलेलं लाकूड जंगलात हुडकणार, बाजारात येणार, विकणार, त्याच्यातनं आलेल्या पैशामध्ये आपलं उदरनिर्वाह त्याचं चालणार. मग एक दिवस तो किती आत गेला तर त्याला लाकूडच वाळलेलं तुटलेलं मिळणार. 2-3 किलोमीटर आत गेला. मग एक महाराज बसलेले दिसले. उदास झालता, नाराज झालता. मग महाराजांच्या पाशी बसला. महाराजांचं ध्यान संपल्यावर पाया पडला. तुम्ही कोण? तर असं बाबा. तू कोण? मी मिरजचा आहे. इथं कशाला आलास? हा घोडा कुणाचा? राजाचा. इथं कशाला आलाय? सांगा की. चारा खायला. चारा किती खातो? पाणी पिती घेतो. हंड्यात काय? चंबूत काय? लिंबूत काय? उचल तुझ्या राजाचा. असं लहानपणी आम्ही खेळत होतो. काही सर होतं. किती आनंद येत होता. हां, 4 पोरं खेळायला लागली तर गल्ली जागी होत होती. आता तुमच्या पोरांच्या हातात मोबाईल दिला आहे. ते पबजी खेळतात. शेजारचं मेलेलं पण याला माहीत नसते. एवढं त्याच्यात ते मग्न झाले असते. जुनं ते सोनं आहे, लक्षात ठेव. तसं ते महाराज म्हणले, इथं कशाला आलायस हे सांगायचं तुम्हाला. मग ते महाराजजी म्हणल्यावर म्हणलं, असं असं मी लाकूड तोडे, असं असं. मग काय झालं? त्रास मिळाला नाही. फार मी दुःखी आहे, असं तसं. महाराजांनी त्याला धर्माचा उपदेश दिला आणि नमोकार मंत्र म्हणायला सांगितलं. काय म्हणायला सांगितलं? तो म्हटलं, एवढं मोठं मंत्र काय माझ्या लक्षात राहतं नाही. मग म्हटलं ठीक आहे, नुसतं नमो अर्यंताणम म्हण. हां, तेवढं म्हणतो म्हणलं. मग नमो अर्यंताणम म्हणत म्हणत चालला. ज्या रस्त्यानं आलता त्या रस्त्याला त्याला वाळलेलं लाकूड दिसलं नव्हतं. पण जाताना बघितला त्याला नाना लाकूड दिसलं. वाढदिवसाच्या शुभेच्छा, बस संध्याकाळी जेवायला जा म्हणून. हां, तिथं काय मिळालं नाना? त्याला वाळलेलं लाकूड मिळालं. मग तो घेतला. मग असं गेला बाजारात गेला, विकायला बसला. मग आमच्या सरांच्यासारखं माणूस होता. तर गडबडीत वासाला वेळ व्हायला म्हणून फास्ट चालला होता. त्याला विचारलं, लाकूड विकायचं आहे काय? नमो अर्यंताणम. कितीला देणार? नमो अर्यंताणम. मग पाटील सर म्हटलं, धार्मिक माणूस आहे, नमोकार मंत्र म्हणा लागला आहे. आणि ते 10 रुपयाचा बिंडा होता. ते सरांनी गडबडीत 15 रुपये घे म्हटले आणि गेल्याने निघून गेले. बघा, 5 रुपयाचा काय झाला फायदा. त्याच्या चेहऱ्यावर आनंद आला. नुसता एक नमो अर्यंताणम म्हटलो तर लाकूड मिळालं. नुसता नमो अर्यंताणम म्हटलो तर मला 5 रुपये रोजच्यापेक्षा जास्त मिळाले. काय या मंत्राची ताकद आहे म्हटला. श्रद्धा त्याची एवढी बसली, तो नमो अर्यंताणम म्हणायचं काय सोडना. मग दुकानात गेला, मग लिहून दिला, आज 5 रुपये जास्त मिळालं. जरा बंडो बासमती तांदूळ, वेलदोडं, आज खिरीचं तांदूळ, खीर करून खाव्याची भाव झाली. 5 रुपये जास्त चालतं त्या गरीबाला. मग ते दुकानदार जरी विचारलं, नमो अर्यंताणम, नमो अर्यंताणम. मग ती चिठ्ठी दिला, पैसे दिला, ते सगळं घेतला. गेला. बायको वाट बघतच बसली होती. आत गेला, बायकोला ते सामान दिला. बायको पण ती सगळी बघितली. हे काय? नमो अर्यंताणम. कोण दिला? नमो अर्यंताणम. नुसतं तेच म्हणा लागला. आणि तो बाप भद्र परिणामी माझ्यासारखा गरीब. काय झालं? नाही मी गरीब नाही. मी माझ्यासारखा भद्र परिणामी शान. बघा, तुम्ही चौक्याला उठा म्हटल्यावरच उठतोय मी. येऊन तुम्हाला कधी मागितलोय नाही. तुम्ही चौक्याच्या पुढे आल्यावर या थांबा म्हटल्यावरच थांबतोय. माझं मी येऊन थांबतोय? माझं मी येऊन थांबतोय काय?
नाही, पारासाहेब फक्त एकट्या घरातल्या बायकोला भेटतात, मला सगळ्या गावाला भ्यायला लागतंय. म्हणजे मी किती गरीब आहे सांगा हां. मग आत या म्हटल्यावरच आम्ही आत येतोय, काय आम्ही तुमच्या पुढे आत जातोय? महाराज बसा म्हटल्यावरच बसतोय. किती आज्ञाधार आहे आम्ही, आहे की नाही सांगा? मग तुम्ही सांगताय महाराजजी हे केलंय हे केलंय. आम्ही एकदा तर म्हणलो हे द्या ते द्या म्हणलो, सांगितलं तुम्ही, पण देताय तेच आम्ही खातोय. बरं आहे. मग आमच्या एवढं भद्र शांत परिणामी महाराज आहे का सांगा? पण भिकारीसुद्धा मागताना हे नको ते द्या म्हणतोय. हां, आम्ही गप काय घालचेला ते खातोय. या म्हटल्यावर येतोय, बसा म्हटल्यावर बसतोय, काय दिचेला ते गप खातोय. तरी पण तुम्ही मला वांड म्हणताय म्हणजे अवघड आहो. हां हां हां, गावा म्हटल्यावर मी चौक्यातला विषय सांगितलो, गावातला नाही. हा विषय कुठला चालू आहे? चौक्यातला चालू आहे. आणि मग सगळं असं ते भद्र परिणाम. माणूस तो पूर्वेकडं तोंड केला, भिंतीच्या दिशेनं तोंड केला, आणि नमो अर्यंताणम नमो अर्यंताणम. तुम्हाला सांगतो, देव बस्तीत आहे काय त्या भिंतीपुढे बसला आहे ह्याची शंका यावी एवढं शांत निर्मळ मनानं नमो अर्यंताणम. बायको 3दा सांगितली, खीर तयार झाल्या, जेवण तयार झाले, हे काय नाही नमो अर्यंताणम. जवळ येऊन 2दा सांगितली नमो अर्यंताणम. तिला तर भूक लई लागली होती, खिरीचा वास एक चांगला यालता, तिला ते सण होईना. आणि शेवटी कुठली होती ती? मिरजची होती. कुठली होती? मिरजची. तिला ते भूक एक सण होईना, ह्यो एक बाबा उठना, खिरीचा वास एक सण होईना. हिला आला राग, चुलीतलं काढली वंडकं, डोकीत घातली, त्याचं जे विस्तू होते, विस्तू अंगार ते सगळीकडं पसरले, आणि एका मिनिटात ते सगळे रत्न झाले. रत्न काय झाले? ते सगळं रत्न झाले. आणि त्यांची ते मग बुटवली. बघा हे काय केलं, काय म्हणा लागलं तुम्ही, बघा मी तुम्हाला रागानं मारलो तरीसुद्धा याचं काय झालं? रत्न. आणि जरा खुश, नमो अर्यंताणम नमो अर्यंताणम. जेवला, सगळं झालं. झोपताना बायकोला सांगितला, लगी रत्न काढू नकोस, तुम्हाला बायकांना हातात काय देऊन चालत, लोक आपल्याला चोरीचा आदेश चोरी केल्यात म्हणतील सगळं. पण बायकांच्या पोटात आणि तोंडात कधीही काय राहतं असं माणसं म्हणतात. मला काय, आम्हाला काय नाही, लग्नच करून घेतलं नाही त्यामुळे आम्हाला काय त्यातलं माहीत. ही 2-4 दिवस कसं तर ग बसली बघा. 5व्या दिवशी त्यातले एक रत्न काढली, विकली. मग जरा घर हे ते सामान अमुक तमुक सगळं चालू केली. मग शेजारीने मैत्रीण होती की जी, तिला शंका यायला लागली, ही रोज लाकूड विकतोय आणि ह्याच्या घरात हे सगळं असं कसं यायला लागलं. मग ती आली आणि चहा पीत विचारली, काय भानगडी हे सगळं? जिगरी मैत्रीण. आता तुला म्हणून सांगतो, तू कोणाला काय सांगू? काय के 23 निंगत हे त्या यार गेळो दिला एवढं म्हटलं की बायकांना मोकळं. मी कायम सांगतोय, पत्रिकाच काढायची नाही आपण, फक्त बस्तीत कार्यक्रम आहे आणि तुमच्या एकट्यापुरतंच ठेवला आहे आणि तुमचा आम्ही सत्कार करणार आहे एवढंच 2 बायकांना सांगायचं. आणि कुणालाही सांगू बघा, पत्रिका वाटायला तुम्हाला कमिटीला वेळ लागेल, पण गावात बातमी पसरायला वेळ लागणार. ती एवढंच म्हणजे हे नाही सांगत नाही, तू काय काळजी करू नकोस. मग ती घडलेली सगळी घटना, ती अर्धा चहाचा कप तसंच ठेवली, घराकडे गेली, चौकटीतच बसली. नवरा कधी येतोय ह्यो पण तेच काम करत होता. मग संध्याकाळी बरोबर ते साहित्य, पाणी, तावेल बिवेल घेऊन बसली. नवरा आला, त्याच्या शंका आली, तिच्या आईला रोज 10 मिनटं वाढायला लागते, पाणी दे मिळत नाही. आज बाहेरच अंगणात येऊन बसल्या, बहुतेक बळीचा बकरा, आज बहुतेक सुरीला धार लावलेली दिसत्या. मग काय काय विचारतोय बघा, सगळी घडलेली घटना सांगते. मिरजेतली माणसं आमची लई चांगली आहेत, गरीब बिचारी,
आहेत की नाही? मी सकाळी चौक्यात बघितली म्हणून सांगायला लागलो. आमची माणसं किती गरीब आहेत ती. ते म्हणले काय करायचं आपल्याला, बघ त्यांच्या पुण्याईने मिळाले ते मिळू दे, आपल्याला घेऊन आपण भाजी भाकरी घेऊन समाधानी. हे नाही म्हटले, आपण पण तसंच व्हायचं. मग काय करू म्हणते, सांग तुझं एकदा समाधान. उद्या त्यांनी जसं केलं तर नाही तसं सगळं तुम्ही करायचं म्हटली. ठीक आहे म्हणला. तो गेला नमोर्यंतानं म्हणत बसला. मग तिथं आला. परत त्याला पण सरच भेटले. त्यांनी पण 15 रुपये दिले. ती घेतला, तांदूळ बिंदूळ आणला. आत खीर चालू झाली. खऱ्याचं नमो अर्यंताणम, नमो अर्यंताणम, नमो अर्यंताणम. पोटावर एकदा हात फिरवतोय, आत एकदा बघतोय. सगळं बायको इकडे बघायला लागली की नमो अर्यंताणम. सगळं बायकोनं सांगितलं असते आलं की बोटायचं नाही, हितपर्यंत जी सांगितलेली असत्या. त्याच्या पुढचं काय सस्पेन्स. कट्ट्या पाने बाहुबली को क्यों मारा वो बाद में, इथंपर्यंत जी सांगितलेली असते. आणि परत ते सगळं झालं आणि तू इकडं तिकडं बघतोय सारखं. बायको 3 दाढी मारते, तू येत नाही. 4थ्यांदा बायको येते आणि हुंडकं जरा चुलीत जरा मोठंच घातलेलं होतं. ती येते आणि नवऱ्याच्या डोकीत घालत्या. रत्न काय होत नाही तरी ह्यो वर नक्की जातोय. नुसता बघून केलेला धर्म, बघून घेतलेलं प्रायश्चित्त, त्यांना ते गुरुंनी प्रायश्चित्त म्हणून ते प्रायश्चित्त मला, त्याला त्या डॉक्टरने दिलेलं औषध दिलं तर म्हणून मी ते औषध खातो, त्यांनी त्या भगवंतांची पूजा अशी केली म्हणून मी तशी पूजा करतो. दुसऱ्यांचं बघून केलेला धर्म कधी पुण्याला निमित्त ठरत नाही. दुसऱ्यांचं बघून घेतलेलं औषध निरोगाला निमित्त ठरत नाही. दुसऱ्यांचं ऐकून घेतलेलं प्रायश्चित्त कधीही शुद्धीला निमित्त ठरत नाही. हे या तत्सेवित नावाच्या दोषातून आपल्याला सिद्ध होतं. म्हणून आपल्याला धर्म समजावून घेत असताना दुसऱ्यांचं बघून आपण कधी करायचं. आणि ज्याला निर्मळ धर्म करायची सवय आहे ना, ज्याला कर्तृत्वापेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ मानतो, तो खरा धर्मात्मा असतो. ऐकायला का झोपायला? एखाद्या कार्याच्या कर्तृत्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून जबाबदारी घेऊन जे काम करतो तो खरा कार्यकर्ता. त्याच्यामध्ये कर्तृत्वाचं प्रदर्शन करत नाही. मी केलो, माझी जबाबदारी, माझं कर्तव्य म्हणून करतो, तो खरा कार्यकर्ता. तसं इथं आचार्यांनी माझ्या स्वतःची शुद्धी होण्यासाठी हे सगळं माझं आहे असं करणारा खरा कार्यकर्ता. म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे. जो खरा धर्मात्मा असतो, साधू असू दे श्रावक असू दे, त्याचं लक्षण एकच असते. सांगू काय नको? रावणाचा वध लक्ष्मणानं केला की रामानं केला याच्याशी संबंध नाही. तो दशरथ पुत्र असला पाहिजे याच्याशी संबंध तो कर्तव्यनिष्ठ व्यक्ती लक्ष ठेवत असतो. आणि त्याला कधीच कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही. कर्तव्य करणाऱ्या व्यक्तीला त्रास होत नाही, कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा, सबसे क्षमा.